नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर आपले स्वागत आहे। आता बातमी आहे मतदानासंदर्भातली। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री भारतीताई पवार तथा माजी राज्यमंत्री व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। मंत्री भारती पवार यांनी कळवण तालुक्यातील दाळवट या गावी तर भुजबळ यांनी नाशिक येथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। दरम्यान येवला तालुक्यात विधानसभा मतदारसंघात 11 वाजेपर्यंत एकूण 20.2% मतदान झाले होते। यामध्ये पुरुष 42,104 तर स्त्री 21,556, एकूण 63,620 मतदान झाले होते। दरम्यान 1 वाजेपर्यंत एकूण 32.8% मतदान झाले होते। मी एवढंच म्हणते की कांदा प्रश्न आमच्यासाठी राजकीय नव्हता, मुळीच नाही। आम्ही त्याकडे कायमस्वरूपी शाश्वत मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून काम करतोय आणि 5 वर्षात केलेलं काम हे आपल्या माध्यमातून जनतेसमोर ठेवलेलं आहे। आमच्या भागातला शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी चांगल्या योजना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने आणल्या, त्या आज गावागावात पोहोचताय। नक्कीच त्याचा फायदा आमच्या इथल्या नागरिकांना बांधवांना होतोय आणि कांद्या प्रश्नावर आम्ही केलेलं काम हे जनतेसमोर आहे। वेळोवेळी नुकसान झालं असेल, त्याची नुकसान भरपाई असेल, गारपीट झाली असेल तेव्हा आम्ही सुद्धा शेतात जाऊन ती पाहणी केली आहे, मदत मिळवून दिली आहे। निर्यात खुली करण्यासाठी प्रयत्न केले, आज ती निर्यात खुली आहे। निर्यात खुली असले परंतु तरी भाव कमी झाला तर त्यासाठी अनुदान देण्याची पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारांना सांगितलं गेलं। राज्यातनं आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा अनुदान दिलं, आत्ताही माननीय शिंदेसाहेब यांनी ते अनुदान दिलं। कांदा चाळींच्यासाठी अनुदान दिलं असेल, कांदा प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी सरकार काम करते। नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा त्या दिवशीच्या सभेमध्ये एक विश्वास व्यक्त केला की कांदा प्रश्नावर आमचं सरकार मार्ग काढते आणि शाश्वत असा मार्ग काढणार। ड्रायपोर्ट उभारला जातो, हा ड्रायपोर्ट जो जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा येतोय। 60 वर्षात मात्र अशा प्रकारचा प्रोजेक्ट आणण्याचा विचारसुद्धा विरोधकांनी केला नाही। मला असं वाटतं की आज आम्ही त्या प्रश्नावर काम करतोय आणि हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम आहे। म्हणून मी एवढीच विनंती करते की आम्हाला या प्रश्नावर राजकारण न करता एकत्र येऊन काम करायचं आहे। सगळ्यांनी या विजय उत्सवामध्ये सहभागी व्हा। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी। संपर्क 98 90 98 40 45। विलास कांबळे।